सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. भूगोल हा विषय कला शाखा आणि विज्ञान शाखा या दोन्ही शाखांना हा विषय उपयोगी आहे. यामधील प्रकरण क्रमांक 9 आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत तो स्वाध्याय, त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 योग्य पर्याय निवडा. 1. खालीलपैकी कोणता गट आपत्तींचा योग्य प्रकार दर्शवतो? आपत्तींचा योग्य प्रकाराचा गट ओळखायचा आहे 4 पैकी. अ गटामध्ये काय दिले पाहू. भूविवर्तनकीय, भूशास्त्रीय, मानवीय, हवामानीय. दुसऱ्या गटामध्ये आ. महापूर, भूशास्त्रीय, मानवीय, हवामानीय. तिसरा गट किंवा ई गट भूविवर्तनकीय, भूशास्त्रीय, ज्वालामुखीय, हवामानीय. आणि चौथा ई गट आहे भूविवर्तनकीय, मानवीय, जीवशास्त्रीय, ज्वालामुखीय. यामध्ये आपत्तींचा योग्य गट जो आहे तो पहिला अ गट आहे. भूविवर्तनकीय, भूशास्त्रीय, मानवीय, हवामानीय. दुसरा प्रश्न. ओडिशा येथे 2 दिवसात चक्रीवादळ येणार आहे अशी सूचना हवामान खात्याकडून मिळाली आहे. खालीलपैकी कोणता क्रम आपत्ती व्यवस्थापनासाठी सुयोग्य आहे? म्हणजे चक्रीवादळ आल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाचा क्रम कोणता योग्य आहे? 4 गटांच्या पैकी तो गट ओळखायचा आहे. अ गट पुनर्प्राप्ती, पुनर्वसन, सज्जता, उपशमन, प्रतिसाद. आ गट पुनर्वसन, सज्जता, उपशमन, प्रतिसाद, पुनर्प्राप्ती. ई गट सज्जता, उपशमन, प्रतिसाद, पुनर्प्राप्ती, पुनर्वसन. आणि शेवटचा ई गट प्रतिसाद, पुनर्प्राप्ती, पुनर्वसन, सज्जता, उपशमन. आणि अचूक गट आहे ई. सज्जता, उपशमन, प्रतिसाद, पुनर्प्राप्ती, पुनर्वसन. क्रमांक 3 विधान दिलेलं आहे. अ. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ ताशी 350 किमी वेगाने तामिळनाडू राज्याकडे सरकत आहे. आणि विधान आ दिलेलं आहे. या वादळाच्या तडाख्याने जीवितहानी कमी झाली परंतु मालमत्तेची हानी मोठ्या प्रमाणावर झाली. पर्याय पाहू आपण. 1. अ. आपत्ती आहे, आ. अरिष्ट आहे. 2. अ. अरिष्ट आहे, आ. आपत्ती आहे. 3. अ. आपत्ती आहे परंतु आ. अरिष्ट नाही. आणि 4. अ. आपत्ती नाही परंतु आ. अरिष्ट आहे. आणि याचं अचूक उत्तराचा पर्याय आहे दुसरा, म्हणजे अ. अरिष्ट आहे आणि आ. आपत्ती आहे. क्रमांक 4 भारताने खालील आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करण्यात यश मिळवले आहे. पर्याय अ. भूकंप, आ. ज्वालामुखी, ई. महापूर आणि ई. आवर्त. अचूक पर्याय जो आहे तो ई. महापूर यावर यश मिळवलेलं आहे नुकसान कमी करण्यामध्ये. बाकीच्या बाबींवर मिळवणं शक्य नाही. प्रश्न क्रमांक 2 टिपा लिहा. 1. विकारक्षमता, 2. आपत्ती, 3. अरिष्ट, 4. मानवनिर्मित आपत्ती. टिपा लिहा. क्रमांक 1 विकारक्षमता. उत्तर. एखाद्या आपत्तीचा आघात नक्की किती लोकांना सहन करावा लागणार व नक्की कोणत्या क्षेत्रातील लोक बाधित होणार त्यास आपत्तीची विकारक्षमता म्हणतात. भूस्खलनाची विकारक्षमता केवळ स्थानिक असते. या उलट चक्रीवादळाची विकारक्षमता किनारपट्टीस सर्वाधिक तर अंतर्गत भागात कमी असते. भूकंपाची विकारक्षमता ही भूकंपाचे प्रमाण व भूकंपप्रवण क्षेत्रावर ठरते. मात्र त्सुनामीसारख्या आपत्तीची विकारक्षमता ही भूकंपप्रवण क्षेत्रापलीकडेही जाऊ शकते. आपत्तीची विकारक्षमता हे तेथील लोकांच्या आर्थिक, तांत्रिक घटक, सामाजिक घटक व विकासाशीही संबंधित असते. घनदाट लोकसंख्येच्या प्रदेशाची विकारक्षमता सर्वाधिक असते. या उलट कमी लोकसंख्येच्या प्रदेशात मोठी आपत्ती आली
तरी त्याची विकारक्षमता कमी असते. आर्थिकदृष्ट्या प्रगत देशाची विकारक्षमता कमी असते. उदाहरणार्थ जपानमध्ये वारंवार भूकंप होऊनही तेथील आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेल्या इमारतींमुळे जीवित वित्तहानीचे प्रमाण कमी असते. आपत्तींचा सामना करण्यासाठी आपत्तींना सामोरे जाताना त्यांची विकारक्षमता माहीत असणे आवश्यक आहे. विकारक्षमता जेवढी जास्त तेवढी पूर्वतयारीची व सुसज्जतेची गरज जास्त असते. आपत्तीचा सामना करण्याची क्षमता व आपत्तीची विकारक्षमता व्यस्त प्रमाणात असतात. सामना करण्याची क्षमता जेवढी जास्त तेवढी विकारक्षमता कमी असते. टिपा लिहा. क्रमांक 2. आपत्ती. उत्तर: अरिष्ट हे संकट किंवा धोका असतो, तर आपत्ती हे त्या संकटाचा किंवा धोक्याचा मानवी वस्ती व जीवनावरील प्रत्यक्ष आघात होय. महापूर, वादळ, अवर्षण यासारखी संकटे किंवा घटना ज्या कारणांमुळे घडतात त्याचे दीर्घकालीन निरीक्षण करणे शक्य होते. म्हणून या संकटाचे, आपत्तींचे भाकीत करणे शक्य होते. भूकंप, ज्वालामुखी, अपघात यासारख्या घटनांची कारणे निरीक्षणक्षम नसल्याने या संकटांचे, आपत्तींचे भाकीत करता येणे शक्य होत नाही. निर्मितीच्या कारणानुसार आपत्तीचे अ. नैसर्गिक आपत्ती व ब. मानवनिर्मित आपत्ती असे 2 प्रकार पडतात. अ. नैसर्गिक आपत्तींचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. 1. भूविवर्तनकीय आपत्ती. भूपट्टांच्या हालचालीमुळे होणाऱ्या भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी या आपत्ती. 2. भूशास्त्रीय आपत्ती. भूस्खलन, दरडी कोसळणे, पंकस्खलन, हिमस्खलन या जमिनी संबंधित आपत्ती. 3. हवामानासंबंधी आपत्ती. महापूर, अतिवृष्टी, मेघफुटी, अवर्षण, आवर्ते, वादळे, धुळीची वादळे, उष्माघात किंवा उष्मालहरी, शीतलहरी या हवामानासंबंधी आपत्ती. 4. जैविक आपत्ती. टोळधाड, कीटकांचा हल्ला, साथीचे रोग या स्वरूपातील आपत्ती. 5. अन्य नैसर्गिक आपत्ती. वनातील, गवताळ प्रदेशातील वनवे, मृदेची घटती सुपीकता, जलसाठे सुकणे, जलसाठ्यांची व मृदेची क्षारता वाढणे इत्यादी. ब. मानवनिर्मित आपत्ती. या मानवी चुका, हलगर्जीपणा किंवा तांत्रिक कारणाने होतात व त्यात प्रामुख्याने औद्योगिक अपघात, वायुगळती, धरणे कोसळणे, रस्ते, रेल्वे, विमाने, जहाजे यांचे अपघात, पूल कोसळणे, आण्विक अपघात, तेलगळती या मानवनिर्मित आपत्तींचा समावेश होतो. तिसरी टिपा आहे अरिष्ट. उत्तर: विश्वाच्या निर्मितीपासून पृथ्वीच्या निर्मितीपर्यंत आणि पुढे पृथ्वीवरील भू, जल, वायू आवरणाच्या निर्मितीपासून सजीवांच्या अधिवासापर्यंत निसर्गात किंवा विश्वात विविध घटना घडतच असतात. या सर्व घटना किंवा घडामोडी एका व्यापक विशाल निसर्ग चक्राचाच भाग असतात व त्यांना मानव नैसर्गिक घटना म्हणून संबोधतो. अगदी अलीकडील काळापर्यंत मानवाला निसर्गात घडणाऱ्या अनेक घटनांचा सुगावाही लागत नसे. मात्र एकीकडे लोकसंख्या वाढत गेली तेव्हाच आर्थिक तांत्रिक प्रगतीमुळे निसर्गातील घटनांची माहिती व उकलही होऊ लागली. उदाहरणार्थ वादळ हे अरिष्ट असूनही एक नैसर्गिक घटना म्हणून वादळ हवेचे तापमान, हवेचा दाब, हवेतील आर्द्रता यांचे संतुलन घडवून आणते हेही मानवाला ज्ञात झाले. अशा अनेक घटना मानवाला कळू लागल्या. निसर्गातील या विविध घटनांचा जोपर्यंत मानवी जीवनावर प्रभाव पडत नव्हता तोपर्यंत मानव या घटनांची दखलही घेत नव्हता. मात्र पुढे या घटना मानवी जीवनावर प्रभाव पाडू लागल्या व या नैसर्गिक घटनांकडे मानव एक संभाव्य आपत्ती या स्वरूपात पाहू लागला. थोडक्यात मानवी जीवनावर प्रभाव पाडू शकणारी कोणतीही नैसर्गिक घटना ही आता मानवासाठी अरिष्ट ठरू लागली आहे. या अरिष्टाचा प्रत्यक्ष आघात झाला तेव्हा ती आपत्ती ठरू लागली. अरिष्ट ही मानवासाठी आपत्ती ठरू शकणारी नैसर्गिक घटना असते. टिपा लिहा. क्रमांक 4. मानवनिर्मित आपत्ती. उत्तर: मुख्यतः मानवी चुका, हलगर्जीपणा, दुर्लक्ष किंवा तांत्रिक चुकीमुळे होणाऱ्या आपत्तींना मानवनिर्मित आपत्ती म्हणतात. यात प्रामुख्याने औद्योगिक अपघात, वायुगळती,
धरणे फुटणे, रस्ते, रेल्वे, विमाने, जहाजे यांचे अपघात, पूल कोसळणे, आण्विक अपघात, तेल गळती या मानवनिर्मित आपत्तींचा समावेश होतो. या आपत्ती प्रामुख्याने मानवी चुकांमुळे होत असल्याने त्यांचे पूर्वानुमानही शक्य नसते. त्यापैकी बऱ्याचशा मानवी आपत्तींचे स्वरूप व प्रभाव हा स्थानिक असतो. उदाहरणार्थ रस्ते, रेल्वेचा अपघात. मात्र वायू गळती, आण्विक स्फोट यासारख्या आपत्तींचा प्रभाव जास्त क्षेत्रात असतो. तसेच त्याचे परिणाम जास्त भयावह, दूरगामी व दीर्घकाळ टिकणारे असतात. असे असले तरी विशेष प्रयत्न करून मानवनिर्मित आपत्ती मात्र पूर्णतः रोखता येणे शक्य झाले आहे. योग्य ती देखरेख, दुरुस्ती, सातत्यपूर्ण विविध स्तरीय यंत्रणांद्वारे निरीक्षण आणि पुरेसे आधुनिक तंत्रज्ञान यांचा नीट उपयोग करून मानवनिर्मित आपत्ती रोखणे शक्य आहे. प्रश्न क्रमांक 3, थोडक्यात उत्तरे लिहा. आवर्तासाठीचे उपशमन. पुरांसाठीची आपत्ती सुसज्जता. भूकंपानंतरचे पुनर्वसन. थोडक्यात उत्तरे लिहा. क्रमांक 1, आवर्तासाठीचे उपशमन कशा प्रकारे केले जाते? उत्तर: आपत्ती येण्यापूर्वी त्याचा प्रभाव कमी करण्याचे उपाय म्हणजे उपशमन होय. उपग्रहांमुळे आता आवर्ताची निर्मिती, स्वरूप, तीव्रता, मार्ग, गती व आघाताचे संभाव्य ठिकाण व अचूक वेळ यांचे पूर्णतः अचूक भाकीत करणे शक्य झाले आहे. शिवाय त्या आवर्ताचा सतत मागोवाही घेता येतो. त्यामुळे 1. पूर्वसूचना. 2. जनजागृती. 3. लोकांना सुरक्षित स्थळी हलवणे. 4. तात्पुरत्या निवाऱ्याची व अन्न, पाणी, वैद्यकीय मदतीची सोय करून ठेवणे हे आवर्तासाठीचे उपशमन करण्याचे मार्ग आहेत. थोडक्यात उत्तरे लिहा. 2. पुरांसाठीची आपत्ती सुसज्जता कशी असावी? उत्तर: पुराची आपत्ती ही पूरप्रवण क्षेत्रात येण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यासाठी 1. पर्जन्याच्या प्रमाणाचा अंदाज घेणे. 2. जलाशयातील किंवा धरणातील पाण्याच्या विसर्गाचे धोरण ठरवणे. 3. उपग्रहांचा वापर करून पूरग्रस्त क्षेत्राचा अंदाज बांधणे. 4. जनजागृती करणे. 5. पूररेषेखालील भागात राहणाऱ्या लोकांचे स्थलांतर करण्याची तयारी ठेवणे. 6. तात्पुरत्या निवाऱ्यांचे आयोजन करून ठेवणे. 7. पिण्याचे पाणी, अन्न व आवश्यक औषधांचा साठा करून ठेवणे. अशा प्रकारे पुरासाठीच्या आपत्तीची सुसज्जता ठेवता येईल. थोडक्यात उत्तरे लिहा. क्रमांक 3, भूकंपानंतरचे पुनर्वसन कशा प्रकारे केले जाते? उत्तर: भूकंपाच्या आपत्तीच्या सुरुवातीच्या धक्क्यातून सावरून पुनरुभारणी करणे व त्यानंतर पुनर्वसनाचे नियोजन केले जाते. भूकंपानंतरचे पुनर्वसन ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असून ती भूकंप आपत्ती व्यवस्थापनातली शेवटची पायरी आहे. आपदग्रस्तांना निवारा बांधून देणे, नवीन वसाहत वसवणे, कृषी, उद्योग, अर्थव्यवस्था, रोजगार, व्यवसाय यासंबंधी योग्य ते धोरण आखून निर्णय घेणे व अंमलबजावणी करणे व भूकंप आपत्तीत वाचलेल्या सर्व आपदग्रस्तांचे जीवन मार्गी लावून देणे यांचा समावेश भूकंपानंतरचे पुनर्वसन या टप्प्यात होतो. प्रश्न 4, सविस्तर उत्तरे लिहा. शेवटचा प्रश्न. 1. आपत्तींचे उत्पत्तीनुसार प्रकार स्पष्ट करा. 2. आपत्तींचे परिणाम उदाहरणासह स्पष्ट करा. 3. भारतातील आपत्ती व्यवस्थापनाची सज्जता याबद्दल माहिती लिहा. 4. तुमच्या क्षेत्रात एखादी आपत्ती आल्यास तुम्ही आपत्ती व्यवस्थापन कसे कराल उदाहरण स्पष्ट करा. आपण सविस्तर उत्तर पाहूया. दीर्घोत्तरी प्रश्न आहे. नंबर 1. आपत्तींचे उत्पत्तीनुसार प्रकार स्पष्ट करा. उत्तर: निर्मितीच्या कारणानुसार आपत्तीचे नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती असे 2 प्रकार पडतात. नैसर्गिक आपत्ती या नैसर्गिक प्राकृतिक कारणांमुळे घडतात. त्याचे उपप्रकार पुढीलप्रमाणे आहेत. 1. भूविवर्तनकीय आपत्ती. भूपट्टांच्या हालचालीमुळे होणाऱ्या भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी या आपत्ती. 2. भूशास्त्रीय आपत्ती. भूस्खलन, दरडी कोसळणे, पंकस्खलन, हिमस्खलन या जमिनी संबंधित आपत्ती. 3. हवामानासंबंधी आपत्ती. महापूर, अतिवृष्टी, मेघफुटी, अवर्षण, आवर्ते, वादळे, धुळीची वादळे, उष्माघात किंवा उष्मालहरी, शीतलहरी या हवामानासंबंधी आपत्ती. 4. जैविक आपत्ती.
टोळधाड, कीटकांचा हल्ला, साथीचे रोग या स्वरूपातील आपत्ती. 5. अन्य नैसर्गिक आपत्ती. वनातील व गवताळ प्रदेशातील वनवे, मृदेची घट्टी सुपीकता, जलसाठे सुकणे, जलसाठ्यांची व मृदेची क्षारता वाढणे इत्यादी. नैसर्गिक आपत्ती रोखता येत नाही, मात्र काही नैसर्गिक आपत्तींचे पूर्वानुमान शक्य असल्याने त्यांना सामोरे जाण्याची पूर्वतयारी करता येऊ शकते. उदाहरणार्थ पूर, आवर्त. काही नैसर्गिक आपत्तींचे पूर्वानुमानही अशक्य असते. या आपत्तीमुळे जास्त हानी होते. उदाहरणार्थ भूकंप. ब. मानवनिर्मित आपत्ती. या मानवी चुका, हलगर्जीपणा, दुर्लक्ष किंवा तांत्रिक कारणामुळे होतात. यात प्रामुख्याने औद्योगिक अपघात, वायुगळती, धरणे फुटणे, रस्ते, रेल्वे, विमाने, जहाजे यांचे अपघात, पूल कोसळणे, आण्विक अपघात, तेलगळती या मानवनिर्मित आपत्तींचा समावेश होतो. मानवी आपत्तींचे देखील पूर्वानुमान शक्य नसते. तरीही मानवनिर्मित आपत्ती मात्र पूर्णतः रोखता येणे शक्य आहे. योग्य ती देखरेख, दुरुस्ती, सातत्यपूर्ण विविध स्तरीय यंत्रणाद्वारे निरीक्षण आणि पुरेसे आधुनिक तंत्रज्ञान यांचा नीट उपयोग करून मानवनिर्मित आपत्ती रोखता येणे शक्य आहे. दुसरा प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा. आपत्तींचे परिणाम शोधा, स्पष्ट करा. उत्तर. आपत्तींच्या परिणामांचे पुढील 3 टप्पे आढळतात. 1. प्राथमिक परिणाम. आपत्तींचे त्वरित परिणाम हे प्राथमिक परिणाम होत. अनेक वेळेस हे परिणाम दीर्घकालीनही असतात. भूकंपामुळे इमारत पडणे हा त्वरित परिणाम असून त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहतो. आवर्तामुळे किनारपट्टीचे अतोनात नुकसान होते, तर सुनामीमुळे किनारपट्टी पूर्णतः उद्ध्वस्त होते. अवर्षणामुळे मानवी जीवितहानी, गुरांचा मृत्यू असे परिणाम होतात. भूस्खलन, हिमस्खलन यामुळे मानवी वस्त्या गाडल्या जाऊ शकतात. थोडक्यात आपत्तींचा प्राथमिक आघात हा जास्त गंभीर व जास्त नुकसान करणारा असतो. 2. द्वितीयक परिणाम. प्राथमिक परिणामांमुळे द्वितीयक परिणाम घडून येतात. उदाहरणार्थ भूकंपामुळे आग लागणे, वाहतूक मार्ग बंद होणे इत्यादी. आण्विक स्फोटामुळे किरणोत्सर्ग पसरतो. समुद्राखाली भूकंप झाल्यास सुनामी लाटा निर्माण होतात. आवर्तामुळे नंतर महापूर येतात. हा द्वितीयक परिणाम असतो. 3. तृतीयक परिणाम. प्राथमिक व द्वितीयक परिणामांचा एकत्रित परिणाम म्हणजे तृतीयक परिणाम होत. लोक निर्वासित, बेघर होणे, नदी प्रवाहात बदल होणे, पर्यटनासारख्या व्यवसायावर प्रभाव हे दीर्घकालीन तृतीयक परिणाम होत. काही वेळेस तृतीयक परिणाम हे अधिक गंभीर असतात. सक्तीचे स्थलांतर, किरणोत्सर्गाच्या प्रादुर्भावामुळे आयुष्यभर उद्भवणारे शारीरिक परिणाम, जनुकीय बदल व त्याचा भावी पिढ्यांवर होणारा परिणाम हे सर्व तृतीयक परिणाम आहेत. प्रश्न 3. सविस्तर उत्तरे लिहा. भारतातील आपत्ती व्यवस्थापनाची सज्जता याबद्दल माहिती लिहा. उत्तर. भारतात 2004 साली आलेल्या सुनामी आपत्तीत 60,000 लोकांचा मृत्यू झाला. या आपत्तीमुळे आपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्न अग्रक्रमावर आला. भारताची आपत्ती निवारण व्यवस्था त्रिस्तरीय असून ती राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळीवर कार्यरत आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थांची निर्मिती केली आहे. NIDM आणि NDMA त्याचा लॉंग फॉर्म पण दिलेला आहे इथे. अशाच स्वरूपाची रचना राज्य पातळीवर SDMA व जिल्हा पातळीवर DDMA अशी करण्यात आली आहे. केवळ अवर्षणीय आपत्तीची व्यवस्थापन जबाबदारी गृह मंत्रालयाऐवजी कृषी मंत्रालय पाहते. बाकी सर्व आपत्ती व्यवस्थापनात गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य चालते व त्यासाठी लष्करी व निमलष्करी दले, विविध केंद्रीय मंत्रालये, भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो व राष्ट्रीय सुदूर संवेदन संस्था म्हणजे NRSA परस्पर समन्वयाने कार्य करतात. आपत्ती व्यवस्थापनासाठी भारताने अवकाशात पाठवलेल्या कृत्रिम उपग्रहांचीही मदत घेण्यात येते. सविस्तर उत्तरे लिहा. क्रमांक 4. तुमच्या क्षेत्रात एखादी आपत्ती आल्यास तुम्ही आपत्ती व्यवस्थापन कसे कराल? उदाहरण स्पष्ट करा.
आता इथे उत्तरामध्ये विशेष विद्यार्थ्यांच्यासाठी माहिती दिली आहे, टीप दिली आहे. विद्यार्थी ज्या प्रदेशात राहतात तो प्रदेश कोणत्या आपत्तींच्या सर्वाधिक विकारक क्षेत्रात येतो याची सर्वप्रथम माहिती मिळवावी व त्यानंतर विकारक क्षमता व आपत्तींचे स्वरूप यानुसार विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाचे टप्पे अनुभवानुसार व स्थानिक वरिष्ठांशी चर्चा करून लिहावेत. मात्र तरीही आपत्ती व्यवस्थापनाचे जे सार्वत्रिक लागू असणारे टप्पे असतात ते मार्गदर्शनार्थ पुढे दिले आहेत. आता हे लिहायचं नाही आहे तुम्ही, हे तुम्हाला फक्त माहितीसाठी दिलेलं आहे. उत्तर पुढील लिहायचं आहे, हे उत्तर लिहायचं. मानवनिर्मित आपत्ती या रोखता येऊ शकणाऱ्या आपत्ती आहेत. या आपत्तींचे व्यवस्थापन म्हणजे आपत्ती होऊच न देणे होय. मात्र त्यासाठी काही महत्त्वाचे उपाय व प्रबंधाचे आयोजन व अंमलबजावणी अत्यावश्यक ठरते. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, मानवी चुका टाळणारी देखरेख व यंत्रणा विकसित करणे, विविध उपायांचा ताळेबंद घेत राहणे व आपत्तींची शक्यता अजमावणे या उपायांद्वारे मानवनिर्मित आपत्ती रोखता येणे शक्य आहे. नैसर्गिक आपत्ती मात्र रोखता येणे सर्वस्वी अशक्य आहे. मात्र योग्य आपत्ती व्यवस्थापनाद्वारे नैसर्गिक आपत्तीचा प्रभाव कमी करणे शक्य आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रमुख पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत. 1. सुसज्जता. 2. पूर्वानुमान करता येऊ शकणाऱ्या आपत्तींचा अंदाज घेणे. 3. पूर्वानुमान करता येऊ शकणाऱ्या आपत्तींचा सतत मागोवा घेणे. 4. आपत्ती विकारक्षम प्रदेशातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवणे. 5. आपत्तीबद्दल जनजागृती करणे. 6. प्रत्यक्ष आपत्तीच्या आघाताचे मूल्यांकन करणे. 7. आपत्तीग्रस्त लोकांचे स्थलांतर व बचाव कार्य करणे. 8. आपत्तीग्रस्तांना अन्न, पाणी, निवारा, वैद्यकीय मदत पुरवणे. 9. आपत्तीग्रस्त प्रदेशाची पुनर्रचना आणि आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.